तर राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे आणि मंत्रिमंडळाने देखील याला मंजुरी दिली आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। आता यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील, कर्जमाफीचे निकष नेमकं काय असेल, याची संपूर्ण अशी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। तर सरकारचा जीआर नेमकं काय सांगतो ते आपण समजून घेऊया। तर नंबर 1 चा पॉइंट आहे, ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 म्हणजे या वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाखांपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेची क्षेत्र विचारात न घेता, म्हणजे त्याच्या नावावरती कितीही जमीन असेल तरी त्याच्या कर्ज खात्यात रुपये 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। म्हणजे एकंदरीतच 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज असेल तो या ठिकाणी माफ होणार आहे, पण त्याची लिमिट जी आहे ती 2 लाखपर्यंत असेल। तर जीआर मधला दुसरा पॉईंट नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया। तर दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाखांपर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल। या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित, फेरपुनर्गठित कर्ज याची दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख मर्यादेपेक्षा कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल। म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे। तर तिसरा पॉईंट नेमका काय आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। तर ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेले थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 म्हणजेच 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत रुपये 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। तर महायुती सरकारने एक वेळ समझोता नावाचा एक जीआर मध्ये पॉईंट टाकलेला आहे, त्याला OTS म्हणतात। आता हा OTS नेमका काय आहे, तर OTS मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सदर योजनेमध्ये म्हणजेच 1/4/2029 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्यातील एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम रुपये 2 लाखांपेक्षा जास्त असेल, अशा शेतकऱ्याने प्रथम रुपये 2 लाखांपेक्षा जास्त असलेली रक्कम थकीत रकमेची संस्थेत म्हणजे बँके किंवा त्या संस्थेमध्ये परतफेड करणे आवश्यक असेल। अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता अंतर्गत म्हणजेच OTS अंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे। म्हणजे एकंदरीतच तुमचे जर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर तुम्हाला ते कर्ज भरावे लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती रक्कम जी आहे कर्जमाफीची ती तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। तर नंबर 2 चा पॉईंट नेमका काय सांगतो ते आपण पाहूया। तर सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2029 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यांपैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांच्या दिनांक 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या व दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्याची मुद्दल
व व्याजासह रक्कम रुपये 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्याने प्रथम रुपये 2 लाखांपेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची परतफेड करणे आवश्यक असेल। म्हणजे जर तुमच्या नावावरती 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असेल तर तुम्हाला आधी ते भरावे लागणार आहे, त्यानंतरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घेता येईल। अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत म्हणजेच OTS अंतर्गत रुपये 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल। तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रुपये 2 लाखांवरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। म्हणजे तुमच्या नावावरती जर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर तुम्हाला तो भरावा लागणार आहे, पण त्याची तारीख जी आहे ती 31/3/2027 म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत तुम्ही तो कर्ज बँकेमध्ये भरू शकता। तर पुढे या GR मध्ये सांगण्यात आलेले आहे की ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जी झाली होती 2019चा, ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 पर्यंत अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम रुपये 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत रकमेपैकी रुपये 50,000वरील संपूर्ण थकबाकी बँकेत जमा केल्यानंतर त्यांना रुपये 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता योजनेचा लाभ घेता येईल। तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रुपये 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हणजे जर तुमच्या नावावरती 50,000 रुपये कर्ज असेल तर तुम्हाला ते भरावे लागणार आहे। त्याची तारीख आहे 31/3/2027। त्यानंतरच तुम्हाला जी 50,000 रुपयाची जी कर्जमाफी तुमची होईल किंवा त्यापेक्षा जास्त होईल त्याची रक्कम तुमच्या बँकेमध्ये वर्ग करण्यात येणार आहे। तर या GR मध्ये नंबर 3चा पॉईंट आहे राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकाकडील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज पुनर्गठित अनुत्पादित कर्जांना कर्जमुक्ती एक वेळ समझोता योजनेचा म्हणजेच OTSचा लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार म्हणजेच डेट ऑफ NPA खतावणी शिल्लक निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल। यासाठी बँकांसोबत वाटाघाटी करून सूट द्यायच्या रकमेचं प्रमाण निश्चित करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव सहकार व्यवस्थापकीय संचालक IT प्रशासक महाराष्ट्र राज्य सरकारी बँक मर्यादित मुंबई समन्वयक राष्ट्रीय बँकर्स समिती पुणे व सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांची समिती नेमण्यात येईल। ही समिती अनुत्पादित कर्जाबाबत सूट देण्यात येणारी रक्कम बँकेशी वाटाघाटी करून निश्चित करेल। तर जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी या GR मध्ये 2 पॉईंट देण्यात आले आहे। नंबर 1चा पॉईंट आहे वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 2023-24 व सन 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी रुपये 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल। तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल। आणि नंबर 2चा पॉईंट आहे सन 2023-24 व सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांची सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान रुपये 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। तर या GR मध्ये आणखी काही पॉईंट देण्यात आले आहे। त्याच्यामध्ये नंबर 1चा पॉईंट आहे सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल। नंबर 2चा पॉईंट आहे या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही। तर नंबर 3चा पॉईंट आहे सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतल्यास कर्जास लागू राहील। तसेच प्राथमिक कृषी पुरवठा
सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू असेल. म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलं असेल, राष्ट्रीयकृत असो किंवा महाराष्ट्रातली असो किंवा खाजगी बँक असो, ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी पात्र असेल. तर नंबर 4चा पॉईंट आहे, योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तसेच ॲग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी गरजेचं आहे. म्हणजे तुमची ॲग्रीस्टॅकची जी ID आहे ती तुम्हाला आवश्यक आहे आणि त्यासोबत आधार कार्ड लिंक असणं देखील गरजेचं आहे. तर आता या शेतकरी कर्जमाफीसाठी नेमकं कोण पात्र नसेल त्याच्यासाठी देखील GRमध्ये काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे, महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नागरी स्थानिक संस्थाचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे नगरसेवक या योजनेसाठी पात्र नसतील. यासोबत केंद्र व राज्य शासनाचे सर्व कर्मचारी एकत्रित मासिक वेतनाचे म्हणजेच 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना ही योजना लागू नसेल. तर राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ST महामंडळ इत्यादी व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. तर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती देखील या योजनेसाठी पात्र नसेल. तर निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्याचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे तो देखील यासाठी पात्र नसेल. यामध्ये माजी सैनिकाला वगळण्यात आले आहे. यासोबत कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थाचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित वेतन 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र असणार नाहीत, असं देखील यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे. तर या संपूर्ण कर्जमाफीची जी प्रोसेस आहे ती संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि 31 जून 2026पर्यंत ही कर्जमाफी पूर्ण केली जाईल असं आश्वासन देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. आणि सरकारचा हा GR आपण शेतकऱ्यांसाठी नेमका किती फायद्याचा आहे तो आपण संपूर्ण A to Z पद्धतीने वाचून दाखवलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत राहा ABP माझा.